हाय, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला हवं. इथे सकाळचे वाजले होते 10 आणि आज थोडंसं बाहेर जायचं होतं. थोडी शॉपिंग म्हणू शकतो आपण, असंच काहीतरी. आणि जास्त काही मोठा बड्डे नाही, जरा नॉर्मलच करणार आहे, कारण की 2-2 मुलांना सांभाळून सगळ्या काही गोष्टी करणंही जरा अवघड चालल्या जातात. इथे ना तीर्थाला मी सकाळीच तिच्या पप्पांसोबत माझ्या मम्मीकडे पाठवून दिलं होतं. ती अंशला मी नेणार होती माझ्यासोबत, कारण की दोघांना नेणं शक्य नाही आहे. त्याचं इथं आवरून घ्यायचं होतं आणि घरातली जी काही कामे होती ना ती ऑलमोस्ट आवरून झालेली होती. आणि मी त्या दिवशी जी काही शॉपिंग केली होती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, ती ह्या पिशवीमध्ये भरून ठेवली होती आणि काही मिशोचे पण प्रोडक्ट आहेत तेही भरून ठेवले. मी नक्कीच तुमच्यासोबत तेही शेअर करेल. आता ह्याच्यामध्ये ना आम्ही टोप्या वगैरे घेतल्या होत्या मुलांसाठी, तर मी आधी ना वॉश करून घेते मग यूज करते, पण मग इमर्जन्सीला पटकन ती त्याच्यातून काढून घेतली. आणि स्वेटर वगैरे पण घेतले होते तेही इथे काढून घेते, कारण की वातावरण थंडीचं आहे आणि त्याला हाफ स्लीवचं स्वेटर असलं तर थोडंसं कम्फर्टेबल पण वाटतं, जास्तीचं गरम देखील होत नाही. त्यानंतर इथे मी सगळं वगैरे आवरून घेतलं आणि त्याला आजही थोडंसं गरम पाण्यानेच पुसून घेणार होते, कारण की सर्दी वगैरे झालेली आहे. इथे आमची काहीतरी चालू होती बडबड, कारण की आता बोलल्याशिवाय त्यालाही काही कळणार नाही. तो शांत असा बसून राहतो, नाही तर रडायचं काम करतो. त्याला चेंज करायला घेतले कपडे आणि तो खूप चिडचिड करतो. बेडवर तुम्हाला जे काही सामान दिसतं आहे ना, ते एक बास्केट आहे कपड्यांची, तर त्यामध्ये मी जे काही वाळलेले कपडे वगैरे असतात ना ते टाकून देते. आणि जसा मला रात्रीचा वगैरे वेळ मिळेल किंवा मुलांना सांभाळायला हे असतातच ना, तर मग मला कपडे वगैरे घडी करायलाही वेळ भेटून जातो. आणि सगळ्यात मोठा कंटाळा मला भांड्या लावण्याचा आणि कपड्यांची घडी करण्याचा येतो, म्हणून मी त्याच्यामध्ये भरपूर असे कपडे साचू देते आणि मग नंतर निवांत अशी घडी करते. इथे त्याचं आवरून घेते, त्यानंतर माझं आवरणार. गावात जाण्याचं कारण असं की जवळपास आहे ना चांगली गोष्टी भेटू शकता नसता सांगू शकत नाही, पण बाजारात जाऊन कसं 2 गोष्टी आपल्याला जास्तीच्याही बघायला भेटतात आणि आपण थोडंसं बार्गेनिंग वगैरे करू शकतो. आणि आणखी आपल्याला काही गोष्टी घ्यायच्या असल्या ना ते आपल्याला लगेच समोरासमोर भेटून पण जातात आणि जास्त त्या गोष्टीचा विचारही देखील करावा नाही लागत. आणि वन टाईम आपण जातो, पण मग 2-3 ज्या काही गोष्टी असतात ना ते घेऊन येतो. इथे त्याचं आवरून घेते, त्याला सॉक्स वगैरे टोपी वगैरे सगळं घालून घेणार आहे, कारण की बाहेर वारा वगैरे पण आहे आणि व्हायरल इन्फेक्शन तर तुम्हाला माहिती किती वाढलेलं आहे. लहान मुलांना लगेच त्यांची इम्युनिटी कमी असल्यामुळे त्यांना लगेच त्या गोष्टीचा त्रास होतो. आणि आता त्याचं इथं आवरून घेते आणि मग बाकीचं जे काही आहे त्याची बॅग वगैरे ती भरून घेते. त्यामध्ये मी त्याला जे काही लागणाऱ्या वस्तू आहे खायचं वगैरे ते सगळं ठेवून घेते, कारण की तिथं गेल्यानंतर त्याला भूक वगैरे लागली किंवा काही गोष्टी लागत असेल तर पटकन मला देता येईल आणि त्याची चिडचिड न होता माझीही नाही होणार. म्हणून आता त्याचं आवरून घेते, इथं त्याला टोपी घालून देते आणि आम्ही निघतो मस्त अशी तयारी करून. आमची दोघांची छान अशी तयारी झालेली आहे आणि मी माझ्या मम्मीकडे तीर्थाला भेटायला गेली, तर ती अशी तिच्याजवळ मस्त बसलेली होती आणि तिला मी आवाज दिला तर ती माझ्याकडे अशी बघायला लागली की ही कुठून मला बघते म्हणून असं. पण तिने काहीच रिॲक्ट केला नाही, पण मग तिला आवाज ऐकायला आला. तिकडे तिकडे डगामगा बघते शांत अशी बसून. आणि खूप शांत आहे ती, अशी राहते पण तिच्या आजीजवळ पण माझ्या मम्मीजवळ पण, आणि माझ्या मम्मीचं जवळच असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे. इथे ना आता आम्ही साडीच्या शॉपमध्ये आलेलो आहे. भरपूर अशा साड्या होत्या आणि रात्रीचा बड्डे असल्यामुळे ना जरा लाईट वेटच कलर जरा चांगला दिसून येतो. इथे मी 2-3 साड्या ट्राय करून बघितल्या, कशी वाटते मला नक्कीच सांगा. फर्स्ट ही होती आणि त्या दोघांमध्ये ना मी एक चॉईस केली. तुम्हाला कोणती आवडली मला नक्कीच. दोघं साडींमध्ये ना भरपूर असे कलर होते, म्हणजे चॉईस करू शकतो. त्यानंतर इथे आम्ही बँगल्स घ्यायला आलो आणि हे तुम्हाला जे मल्टी कलरमध्ये बँगल्स दिसतात ना, रॅम्बो म्हणू शकतो तशा बँगल्स आहे आणि खूप छान. त्यातले मी एक जोड घेतला. त्यानंतर राखी बघायला आलो आणि छान छान अशा राख्या होत्या. रक्षाबंधन जवळ येते म्हणून मी माझ्या भावांसाठीही राखी वगैरे घेतली आणि तिथून आम्ही निघालो मुलांचे कपडे घ्यायला. आता इथे कपडे घ्यायला आलो, पण इतके काय आम्हाला चॉईसच झाले नाही. थोडे बघितले पण मग रिटर्न घरी आलो आणि उशीरही झाला होता. त्यानंतर घरी आलं आणि साधी अशी डांगराची भाजी करायला घेतली, कारण की जेवायची पण इच्छा नव्हती आणि मसालेदार खाऊन पण ॲसिडिटीचा जास्त त्रास होतो, म्हणून जेवण वगैरे बनवलं, जेवण केलं. आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि काळजी घ्या तुमची स्वतःची आणि असंच तुमचं भरभरून माझ्या व्हिडिओवर आणि आमच्यावर प्रेम असू द्या. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.